प्रॉब्लेम तसा सॉल्व्ह करायला पण सोपा आहे, फक्त आपल्याला तो व्यवस्थित काय करता यायला पाहिजे, मॉडेल करता यायला पाहिजे. काय म्हणले, फाइंड द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन इन वन डायमेन्शनल फिन. आता ही वन डायमेन्शनल फिन म्हणजे काय, समजा तुम्ही एक इंजिन आहे, त्या इंजिन मधली एक सिंगल फिन दिली आहे, सिंगल फिन. ओके, वन डायमेन्शनल का म्हणलं, त्याचा क्रॉस सेक्शनल डायमेन्शन ऍज कम्पेअर्ड टू लेंथ हे निग्लिजिबल आहे, त्यामुळे त्याला वन डायमेन्शनल फिन म्हणते. मग याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन डिटरमाइन करायला सांगितले, आणि हा प्रॉब्लेम मॉडेल करण्यासाठी त्याने सांगितले एका सिंगल एलिमेंटची लेंथ 25 mm घ्या, नाही तर तुम्ही ठरवू शकताय. ठीक आहे, तर तुम्ही ठरवू शकताय. मग हा जो त्याने प्रॉब्लेम दिलाय तो पहिल्यांदा मी मॉडेल करतो. आता त्यानं सांगताना सांगितलं की वन डायमेन्शनल आहे. वन डायमेन्शनल मी कुठला पण एलिमेंट हा दाखवताना काय करणार, सिंगल लाईन दाखवणार. ठीक आहे, त्यामुळे हा बघा तुमचा जो फिन आहे तुम्ही हा दाखवला. ह्या फिनला बघा मी नंबर ऑफ एलिमेंट्स कन्सिडर करतो. नंबर ऑफ एलिमेंट्स कन्सिडर करण्यासाठी आता इथे 100 mm दिले. ठीक आहे, मग मी काय करतो ते 4 मध्ये डिवाइड करतो, म्हणजे 4 एलिमेंट तयार होतील. मी 4 मध्ये डिवाइड केले बघा, 1 2 3 4. ठीक आहे, म्हणजे प्रॉब्लेम मॉडेल करण्यासाठी मी काय कन्सिडर केलं की तो डिवाइड केला इंटू 4 एलिमेंट्स. म्हणून म्हणतो फॉर प्रॉब्लेम मॉडेलिंग consider 4 elements of 25 mm length. ठीक आहे, म्हणजे मी प्रॉब्लेम मॉडेलिंग करण्यासाठी मी 4 कन्सिडर केले. म्हणजे हा माझा एलिमेंट 1 झाला, हा माझा एलिमेंट 2, हा माझा एलिमेंट 3 आणि हा माझा एलिमेंट 4. ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे 4 एलिमेंट मी कन्सिडर केले. आता या 4 एलिमेंट मध्ये मला याला नोड नंबरिंग करायला पाहिजे, नोड नंबरिंग. ठीक आहे, म्हणजे एलिमेंट 1 चा जो नोड नंबरिंग असणार त्याला मी म्हणतो 1 2 2 3 3 4 4 5. आता सगळ्यांना एक असा प्रश्न असेल की सिंगल एलिमेंट का घेतला नाही. जर टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन शोधायचं आहे, टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्हाला काय करायचं, ह्या एंडचं टेम्परेचर आणि ह्या एंडचं टेम्परेचर सांगायचं आहे, त्याच्याबरोबर मधलं पण शोधायचं आहे. डिस्ट्रीब्युशन विचारले ना, म्हणजे याच्यामध्ये पण किती टेम्परेचर आहे असे विचारले. मग तुम्ही म्हणजे तेवढे नंबर ऑफ नोड्स फॉर्म करायला पाहिजे. आता किती नोड फॉर्म करायचे, मग तुम्ही 5 करा, 6 करा, 7 करा, 8 करा, तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही नंबर ऑफ नोड्स फॉर्म करू शकताय. मी किती फॉर्म केले, 4 एलिमेंट फॉर्म केले, म्हणजे माझे 5 नोड आले. त्यामुळे मी यातले टोटल इथे इथे आणि इथे असं मी डिस्ट्रीब्युशन शोधणार आहे. ठीक आहे, मी 4 घेतले म्हणून तुम्ही 4 एलिमेंट घ्यायला पाहिजेत असं नाही, पण मी 4 एलिमेंट घेतलेत काय की नंतर असेंब्ली करताना मग डिफिकल्ट जाणार. 5 6 7 जर तुम्ही घेतले तर तो प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स कडे जात जाणार. ठीक आहे, त्यामुळे मी 4 घेतलेत. पुन्हा जर एखाद्याला वाटलं तर 3 घ्या. ठीक आहे, मी आता 4 एलिमेंट घेतले. आता हे 4 एलिमेंट घेतलेत, ह्या प्रत्येक एलिमेंटची लेंथ मी किती कन्सिडर केले, 25. ते पण मी इथे दाखवून ठेवतो. प्रत्येक एलिमेंटची लेंथ मी घेतली 25, म्हणजे टोटल बरोबर 100 झालं. मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याने मला काही गोष्टी इथे गिव्हनच दिलेल्या आहेत बघा, त्या मी फक्त तुम्हाला सांगतो. एक म्हणजे हीट सोर्स आहे बघा, ह्या एंडला फिक्स एंड दाखवलंय काय, म्हणजे त्या बाजूला हीट सोर्स आहे. त्या हीट सोर्सचं टेम्परेचर किती, 100. ठीक आहे, लेफ्ट एंडला हीट सोर्स आहे, हीट सोर्सचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. फाय इन्फिनिटी याचा अर्थ काय, इन्फिनिटी म्हणजे तुम्हाला मी काल सांगितलं काय, एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर म्हणजे बाहेरचं सगळं एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे 20 डिग्री सेल्सिअस आहे एन्व्हायरमेंटचं. हीट सोर्स कडनं टेम्परेचर किती यायला लागले, 100, म्हणजे ह्या एंडचं टेम्परेचर आहे 100. तर मला याच्यामध्ये टेम्परेचर किती असेल फिन मध्ये, कंडक्शन आणि कन्व्हेक्शन जे काही ट्रान्सफर होईल ते किती असेल असं विचारलं. त्यासाठी याचा क्रॉस सेक्शन डायमेन्शन 10/10 दिलाय बघा, आणि याचा हीट ट्रान्सफर रेट पण दिला या मटेरियलचा. ठीक आहे, किती आहे बघा, 0.1 वॅट पर mm² डिग्री सेल्सिअस. आणि याचा के थर्मल कंडक्टिव्हिटी पण दिलेली आहे 7 वॅट पर mm डिग्री सेल्सिअस. म्हणजे एच दिलाय, के दिलाय, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर दिले आणि हीट सोर्सचं टेम्परेचर दिले. आणि तुम्हाला याच्यामध्ये जे काही हीट जे कंडक्ट होईल, कंडक्शन ट्रान्सफर होईल, त्याच्यामुळे याच्यामध्ये किती टेम्परेचर असेल असं विचारलं. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मी काल सांगितलेलं की आपण काल कंडक्शन आणि कन्व्हेक्शन या दोन्ही केसेस कन्सिडर केलेल्या, आणि त्याच्याप्रमाणे आपण स्टिफनेस मॅट्रिक्स कसा बनवायचा हे तुम्हाला मी सांगितलेलं. ठीक आहे, मग
मी इथे लिहितो स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ फर्स्ट इलेमेंट. मी या एक नंबरचा जो इलेमेंट आहे की नाही, हा एक नंबरचा इलेमेंट बघा, म्हणजे त्याला नोड 1 आणि नोड 2 आहे. ह्या नोड 1 नोड 2 याच्यासाठी या फर्स्ट एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स शोधणार आहे K1. जरा लक्ष द्या, हेच महत्वाचे, ही स्टेप जी मी आता इथे लिहिणार आहे. तुम्ही सांगायचं मला इथं 1 पासून 2 पर्यंत, म्हणजे इथून इथपर्यंत, इथून या इथं मधल्या पॉईंट पर्यंत हीट कंडक्शन होणार, कन्व्हेक्शन होणार, एंड कन्व्हेक्शन असणार का पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन असणार, काय असणार सांगायचं तुम्ही. प्रयत्न करा, मग मी सांगतो. 1 नंबर पासून 2 नंबरला कंडक्शन काय असणार, कंडक्शन. ठीक आहे, म्हणजे 1 पासून 2 ला कंडक्शन असणार असं म्हणणं आहे. त्याच वेळेला सायमल्टेनियसली असं विचार करा, मी हाच बार जरासा इथं दाखवतो तुम्हाला. हे तुमचा फिक्स एंड, इथं तुमचा नोड नंबर 2 आहे, इथं तुमचा नोड नंबर 1 आहे. इथून इथं हीट या डायरेक्शनला कंडक्शननी जाणार, कंडक्शननी. हीट डायरेक्शनला कंडक्शननी जाताना सायमल्टेनियसली इथं जी काही हीट आलेली असेल ती बघा इथून बाहेर जाणार आहे एन्व्हायरमेंटला, ह्या एवढ्या एरियावरून, बरोबर आहे. म्हणजेच काय होणार, त्याला पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन पण होणार, म्हणजे इथनं कन्व्हेक्शननी बाहेर जाईल आणि इथून इकडे कंडक्शननी जाईल. म्हणजेच ह्या इलेमेंटमध्ये म्हणजे 1 नंबरच्या इलेमेंटमध्ये कंडक्शन पण आहे आणि पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आहे. आता हा एंड नाही आहे, हे मटेरियल पुढे कंटिन्यू झाले, त्यामुळे एंड कन्व्हेक्शन नाही आहे. जर इथनं पुढे गेली तर ती कंडक्शननीच जायला पाहिजे, 2च्या पुढे गेली तर ती कंडक्शननीच जायला पाहिजे. याचा अर्थ 1 to 2 मध्ये हीट कंडक्शन जे असणार, हीट जी ट्रान्सफर होणार आहे त्याच्यामध्ये कंडक्शन असणार आहे आणि पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन असणार आहे. मी जे काय सांगितलं ते सगळ्यांना समजलं. 1 to 2 मध्ये हीट जी ट्रान्सफर होणार आहे, 1 हा हीट सोर्स आहे, 1 पासून 2 ला कंडक्शन होणार आणि कंडक्शन होत असताना इथनं बाहेरला एन्व्हायरमेंटला पण जाणार, कारण की एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर 20 डिग्री दिले मला, त्यामुळे कन्व्हेक्शन पण होणार. आता कन्व्हेक्शन कुठनं होणार, आउटर सरफेस म्हणजे पेरिमीटर वरनं होणार. ठीक आहे, त्यामुळे कसं येणार बघा, कंडक्शन, मी तो मुद्दा म्हणून लिहितोय, कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. सगळ्यांना समजलं, कंडक्शन पण होणार आणि प्लस पेरिमेट्रिक मधनं एन्व्हायरमेंटला कन्व्हेक्शन पण होणार. आता कंडक्शनचा आणि कन्व्हेक्शनचा स्टिफनेस मॅट्रिक्सची ऍडिशन करायची. त्यासाठी मी कालचं पेज हे तसंच ठेवले बघा. फोर्स टर्मचा आता काय संबंध नाही, आपण स्टिफनेसचा टर्म काढवले म्हणजे हे एवढंच, स्टिफनेससाठी एवढंच वापरायचं. हे बघा, स्टिफनेस मॅट्रिक्स ड्यू टू कंडक्शन फॉर्म्युला काय, KA/L 1 - 1 - 1 1 हा पहिल्या टॉपिकचा फॉर्म्युला आपला, बरोबर, म्हणजे 1 डिग्री ऑफ फ्रीडमचा, तो मी असा लिहितो कंडक्शनचा फॉर्म्युला. KA/L 1 - 1 - 1 1 प्लस हे कंडक्शन झालं 1 to 2 आणि पेरिमीटरवरनं कन्व्हेक्शन होणार आहे. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन, हीट लॉस ड्यू टू कन्व्हेक्शन. ठीक आहे, कुठलं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन, HPL/6 2112. ठीक आहे, म्हणजे हा कंडक्शन आणि हा पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. जर इथं एंड कन्व्हेक्शन असतं, एंड कन्व्हेक्शन, तर हा फॉर्म्युला पेरिमेट्रिकचा नाही तर एंड कन्व्हेक्शनचा आला असता. ठीक आहे, आता मला स्टिफनेस मॅट्रिक्स 1 चा मिळालाय, फक्त मला ह्यात काय करायच्या, व्हॅल्यूज पुट करायच्या. आता ज्या त्यांनी किमती दिल्यात त्या वाहन पुट करा. के, हा के म्हणजे काय असतोय, हा के म्हणजे काय असतोय, थर्मल कंडक्टिव्हिटी. के ची किंमत किती आहे बघा, 7 इंटू एरिया. एरिया बघा, इथं एरिया, क्रॉस सेक्शन एरिया किती आहे बघा, हा क्रॉस सेक्शन एरिया 10 × 10. 10 × 10 म्हणजे किती झाला, 100. काय 10 × 10 लिहू, ठीक आहे, मी 10 × 10 लिहितो म्हणजे तुम्हाला नंतर समजेल एरिया. सो के इंटू एरिया डिवाइड बाय लेंथ. आता 1 नंबरच्या इलेमेंटची लेंथ, 1 नंबरच्या इलेमेंटची लेंथ किती आहे बघा आपली, 25. 1 - 1 - 1 1
प्लस एच किती आहे बघा 0.1 इंटू पेरिमीटर पाहिजे मला. लक्ष द्या, पेरिमीटर पाहिजे. पेरिमीटर हा बार क्रॉस सेक्शन मध्ये असा दिसतो. पेरिमीटर म्हणजे ही एज जी असते, एज, त्या एजची लेंथ, ही एजची लेंथ किती होणार बघा, 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 म्हणजे हा पेरिमीटर किती झाला बघा, 10 प्लस 10 म्हणजे त्याला 40. सर माईक ऑन आहे कोणाच तर? कॅप्टन कोण? त्यामुळे याचा पेरिमीटर किती आला बघा, 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 म्हणजे 40 इंटू लेंथ. आता एक नंबरच्या इलेमेंटची लेंथ, एक नंबरची लेंथ किती घेतली आपण, 25 डिवाइड बाय 6, 2112. आता तुम्ही तुमच्या माहितीसाठी एक महत्त्वाचं सांगतो. हा प्रॉब्लेम या टॉपिक मधनं तुम्हाला पेपरसाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, अशाच टाईपचा पेपरला प्रॉब्लेम असतो. अशाच मी 4-5 प्रॉब्लेम घेणार आहे. तर पेरिमीटर परत सांगा. पेरिमीटर, आता सर्कलचं पेरिमीटर कसं काढतोस बा, हे आउटर एज काढतोस ना, आउटर एज पायडी, बरोबर आहे. सर्कम्फरन्स म्हणजे पेरिमीटर. तसं हा रेक्टँगल आहे, या रेक्टँगलचा पेरिमीटर पाहिजे आउटर एज. हे किती आहे बघ, 10, हे किती आहे 10, हे किती आहे 10, हे किती आहे 10, 10 10 10 10 क्रॉस सेक्शनला मोजायचं. 10 10 10 10 म्हणजे किती झालं, 40. पेरिमीटर 40. ठीक आहे, आउटर एजची लेंथ, त्या सर्कल असेल तर पायडी लिहिलाय तुम्ही, इथं आउटर एज मोजायची. ठीक आहे, रेक्टँगल असल्यामुळे, त्यामुळे तो 40 आला. ठीक, आता हे सॉल्व्ह करूया. हे पटकन मला कोणतं सॉल्व्ह करून सांगा पटकन. 28 आलं. हे 8 मल्टिप्लाय करतो डायरेक्ट. 28 ना 8 मल्टिप्लाय करतो. 28 मायनस 28 मायनस 28 28 प्लस हे पटकन सॉल्व्ह करून सांगा. 16.67 16.67 ना 8 मल्टिप्लाय करतो. 16.67 इंटू 2 16.67 into 2 33.33 33.33. 34. ओके, आता लक्ष द्या, ही पहिली टर्म प्लस दुसरी टर्म म्हणजे ही कंडक्शन प्लस ही तुमची कन्व्हेक्शन. आता या दोघांची ऍडिशन करा. 28 प्लस 33.33, दोन मॅट्रायसेसची ऍडिशन करायची. 28 प्लस 33.33 61.33 मायनस 28 प्लस 16.67 11.33 मायनस 28 प्लस मायनस मायनस 11.33 33 का 67? 33 हा 30, सॉरी 33 मायनस होणार, सॉरी 33 सॉरी बाळा. मायनस 28 प्लस 16.67 परत मायनस 11.33, 28 प्लस 33.33 61.33. हा तुमचा स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर इलेमेंट 1 आला. इलेमेंट 1. आता विचार करून सांगायचं, 2 नंबर साठी जर काढला, 2 नंबर साठी बघा, 2 नंबर इलेमेंट इथून इथपर्यंत 2 नंबर, हा म्हणजे दाखवतो जरा, इथं लक्ष द्या, इथं लक्ष द्या. हा 2 आहे, हा तुमचा 3 नंबर नोड आहे, आणि 2 आणि 3 मिळून तुमचा इलेमेंट नंबर 2 आहे बघा. हा इलेमेंट नंबर 2. आता 2 पासून 3 ला हीट कशी ट्रान्सफर होणार? 2 पासून 3 ला कंडक्शन. ओके, म्हणजे कंडक्शन आलं, 2 ते 3 कंडक्शन आलं, आणि हे ट्रान्सफर होताना या आउटर सरफेस वरून ती कुठे जाणार? एन्व्हायरमेंटला जाणार. एन्व्हायरमेंटला कशी जाणार आहे? आउटर सरफेस वरून कन्व्हेक्शन. म्हणजे काय झालं बघा, 2 ते 3 म्हणजे नोड 2 ते नोड 3 ला ट्रान्सफर जे आहे ते कंडक्शन आहे, आणि सायमल्टेनियसली ही एन्व्हायरमेंटला पेरिमीटर वरून जाणार, म्हणजे पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आहे. म्हणजे परत बघा आलं, कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. आता इथला क्रॉस सेक्शन आणि इथला क्रॉस सेक्शन सेम आहे का वेगवेगळा आहे?
पहिल्या एलिमेंटचा क्रॉस सेक्शन दुसऱ्या एलिमेंटचा क्रॉस सेक्शन वेगळा आहे, सेम आहे का वेगवेगळा आहे? सेम आहे. सेम आहे. लेंथ बघा, याची 25 आहे, याची किती आहे? 2 नंबरची 25. 25. म्हणजे सगळ्याच किमती सेम आहेत. के पण सेम आहे, एच पण सेम आहे, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर पण सेम आहे. याचा अर्थ तुम्ही इथं कंडक्शन पुट केलं, इथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन पुट केलं, तर परत तुमचा K2 किती येणार? K2 हाच येणार. K2 हाच येणार. ओके. आता 3 ला बघा, 3 ला 3 टू नोड 4 म्हणजे हा 3 झाला. परत इथं कंडक्शन येणार आणि परत कन्व्हेक्शन येणार. कंडक्शन कन्व्हेक्शन पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. त्यामुळे तुमचा 3 साठी पण व्हॅल्यू काय येणार? सेम येणार. मग मी म्हणतो हिअर स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 1 इज इक्वल टू स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 2 इज इक्वल टू स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 3. म्हणजे 1, 2, 3 साठी सेम आहे. आता तुम्ही म्हणणार 4 का घेतलं नाही? आता 4 का घेतलं नाही त्याच्या मागचं कारण भावानं मी तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे. मी आता इथे लिहितो स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 4th एलिमेंट. 4th एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स बघा K4. आता जरा लक्ष द्या. हे बघा, इथनं पुढचा हा तुमचा 4th एलिमेंट आहे. म्हणजे नोड 4 आणि नोड 5 याच्यामध्ये तुमचा हा 4th एलिमेंट आहे. म्हणजे हा नोड नंबर 5 आहे. आता तुम्ही सांगा 4 पासून 5 ला हीट कशी ट्रान्सफर होणार? 4 पासून 5 ला कंडक्शन आणि एंड कन्व्हेक्शन. कंडक्शन आणि एंड कन्व्हेक्शन. एंड कन्व्हेक्शन. ठीक आहे. इथं लिहितो कंडक्शन म्हणजे कंडक्शन होणार आणि या बाजूला अशी हीट बाहेर पण पडणार. बरोबर काय? 5 पासून इकडे बाहेर एन्व्हायरमेंटला. तसंच इथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन होणार का नाही? पेरिमेट्रिक होणार की कंडक्शन पण होणार, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन पण होणार आणि एंड कन्व्हेक्शन पण होणार. त्यामुळे मी ते लिहितो कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे इथं बघा 1, 2, 3 साठी कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक होतं आणि या 4 नंबरच्या एलिमेंट साठी कंडक्शन पण झालं, पेरिमीटर वरनं पण बाहेर गेली हीट आणि एंड वरून पण बाहेर गेली. त्यामुळे कंडक्शन पण येणार, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन पण येणार आणि एंड कन्व्हेक्शन पण येणार. पहिल्यांदा कंडक्शनचा फॉर्म्युला लिहितो मी. KA/L 1 - 1 - 1 1 हा तुमचा कंडक्शनचा झाला. तो पहिल्या टॉपिक मध्ये तुम्ही लिहिला होता. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन इथं आहे बघा. HPL डिवाइड बाय 6 2112 हा तुमचा पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आला. प्लस एंड कन्व्हेक्शन. एंड कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला बघा. एंड कन्व्हेक्शन ऍट जेट. जेट म्हणजे शेवटचा नोड. H into A 0001. H into A 0001. ओके. आता जरा लक्ष द्या. मी थोडस सिंपल करून लिहितोय. डायरेक्ट मी आता काय करतो, ह्या दोन टर्म जरा व्यवस्थित बघा. हे ऑलरेडी तुम्ही सॉल्व्ह केले बघा. इथे आहे काय, ही कंडक्शन आणि पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन हे सॉल्व्ह केलेलं आहे तुम्ही. परत किमती टाकून परत सॉल्व्ह करत बसत नाही. ह्या दोघांची ऍडिशन तुमच्याकडे इथं आहे. ठीक आहे. त्यामुळे मी ती डायरेक्ट लिहू काय रे, या दोघांची ऍडिशन ऑलरेडी आहे तर मी परत सोडवत बसत नाही. 100%. ह्या दोघांची ऍडिशन झाली दोघांची. आता राहिलाय हा तिसरा प्लस H. H ची किंमत किती आहे बघा 0.1 इंटू A. एरिया बघा 10 into 10 0001. हे सॉल्व्ह करून किती आहे ते सांगा. 10. हे सॉल्व्ह करून किती येते? 10 येते. 10 येते. ओके. म्हणजेच तुमचा K4 काय येणार बघा
61.33 minus 11.33 minus 11.33 61.33 प्लस हे 10 आलं, ह्या 10 ना आत मल्टिप्लाय करा 0 0 0 10. आता ह्यांची ऍडिशन करा, हे 0 आहे 3, त्यामुळे या 3 टर्म ह्याच्या राहतील 61.33 minus 11.33 minus 11.33 61.33 plus 10 71.33. हा तुमचा काय आला K4. त्याला मी म्हणतो 2. त्याला म्हणतो मी 3. म्हणजे मला स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला बघा 1 चा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर हा 1 चाच येणार आणि 4 नंबर. तुम्ही टोटल एलिमेंट किती घेतले होते बघा 1 2 3 4. मला 4 एलिमेंटचे 4 वेगवेगळे स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाले. आतापर्यंत इथं जे पण सांगितले याच्यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा बघा. 1 नंबर आणि 4 नंबर जे लिहिले 2 नंबर 3 नंबर यांचे स्टिफनेस मॅट्रिक्स हे लय महत्वाचं आहे. कंडक्शन येणार, कन्व्हेक्शन येणार का एंड कन्व्हेक्शन येणार हे लिहिणं खूप महत्वाचं आहे. हे ज्याला लिहिता आलं त्याला ऑलमोस्ट प्रॉब्लेम संपल्यासारखं आहे. ठीक आहे, मी पुढे जाऊ आता. लक्ष द्या आता. मग माझ्याकडे 4 वेगवेगळे स्टिफनेस मॅट्रिक्स आहेत. आता 1 2 3 आणि 4. आता ह्या चौघांना तुम्हाला काय करायला पाहिजे, या 4 स्टिफनेस मॅट्रिक्सची काय करायला पाहिजे असेंब्ली, म्हणजे तुम्हाला ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स शोधायला पाहिजे. मी लिहितो ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स कसं काढतो रे ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स? K इज इक्वल टू K1 K2 K3 K4 ची असेंब्ली. K1 K2 K3 K4 ची असेंब्ली. आता हे 1 डायमेन्शनल आहे. 1 डायमेन्शनल मध्ये कसं असेंबल करतोय तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट लिहितो 1 डायमेन्शनल 1D ची असेंब्ली. बघा लक्ष द्या. पहिला K1 आहे असं लिहून घ्यायचा. K1 बघा K1 इथे आहे असं लिहून घ्यायचा. 61.33 minus 11.33 minus 11.33 61.33. आता K2 ह्या डायगोनलला जोडून घेतो आपण. K2 ह्या डायगोनलला जोडून घ्यायचा. ठीक आहे, K2 म्हणजे पण तोच आहे बघा, त्यामुळे इथं प्लस 61.33 minus 11.33 minus 11.33 61.33 म्हणजे K2 जोडून झाला. K3 तसंच डायगोनलला आपण जोडून घेतो, हाच K3 आहे म्हणजे प्लस 61.33 minus 11.33 minus 11.33 61.33. K1 K2 झाला, K3 झाला. आता K4 जोडून घ्या. हा K4 काय करतो, हा आपण डायगोनलला जोडून घेतो. ठीक आहे, त्यामुळे ही स्टार्ट करायची तर प्लस करायची 61.33 minus 11.33 minus 11.33 71.33. ही असेंब्ली तुम्हाला आठवत असेल 1D ला आपण कुठं दुसऱ्या टॉपिक मध्ये वापरलेली. आणि जे बाकीचे एलिमेंट राहिले ते सगळे किती घ्यायचे 0. आणि हा तुमचा काय झाला ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. आता जो ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळवला तो मी परत एकदा सांगतो. पहिल्यांदा मी हा K1 दिला बघा K1. त्यानंतर K2 इथं पहिला एलिमेंट ऍड करायचा हे K2. त्यानंतर K3 चा पहिला एलिमेंट इथं ऍड करायचा हा K3. K4 चा पहिला एलिमेंट इथं ऍड करायचा हा K4. हे फक्त तुम्हाला जर 1D चा प्रॉब्लेम असेल तर अशी असेंब्ली करता येते. नाहीतर मग असेंब्ली कशी करायची ते तुम्हाला मी मागच्या टॉपिक मध्ये शिकवलंय. नोड नंबरिंग लिहायचं 1 2 3 4, मग 1 1 कुठं शोधायचं, 1 2 कुठं आहे ते शोधायचा, सगळ्यांच्या मधल्याने आणून एक एक किमती पुट करत जायचं. ठीक आहे, पण 1D जर असेल तर ही सिंपल मेथड आहे. डायरेक्ट डायगोनल असेंबल करत जायचे. डायगोनल असेंबल झाले ते तुमचा वाहन
तुमचा स्टिफनेस मॅट्रिक्स मिळतो, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. आता फक्त मला हे सॉल्व्ह करून सांगा किती किती येते. 61.33 minus 11.33 0 0 0 minus 11.33 हे सांगा. 61.33 plus 61.33 61.33 plus 61.33 122.66. 122.66 minus 11.33 0 0. थर्ड रो घेतो आता इथं 0 minus 11.33 हे आता सॉल्व्ह केलं आपण. 122.66 minus 11.33 0 0 0 minus 11.33 122.66 minus 11.33 0 0 0 minus 11.33 71.33 आणि हा तुमचा काय आला बाळांनो, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. आता जरा लक्ष द्या. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाल्यानंतर मी जरासं काल जे घेतलेलं तिकडे जातो. बघा आपण काय लिहितोय, F इज इक्वल टू के इंटू क्यू लिहायचो अगोदर. आता टेम्परेचर असल्यामुळे F इज इक्वल टू के इंटू फाय येणार. के म्हणजे ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स, हा मिळाला मला आता, हा मिळाला. फाय म्हणजे टेम्परेचर. आता तुम्ही नोड किती घेतलेत तुमच्या प्रॉब्लेमला? तुमच्या प्रॉब्लेमला नोड किती घेतलेत बघा, 1 2 3 4 5. 5 नोड आहेत, याचा अर्थ तिथं 5 टेम्परेचर असणार, बरोबर आहे काय? म्हणजे इथं फायच्या ऐवजी काय येणार, फाय1 फाय2 फाय3 फाय4 फाय5 म्हणजे 5 टेम्परेचर येणार 5 नोडचे. मग 5 टेम्परेचर जर इथं आले तर इथं 5 फोर्स टर्म यायला पाहिजे. 5 फोर्स टर्म यायला पाहिजे. मग फोर्स टर्म डिटरमाइन करण्यासाठीचे फॉर्म्युले मी इथे देते बघा. फोर्स टर्म साठीचे फॉर्म्युले, ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, फोर्स टर्म डिटरमाइन करायची आहे. फोर्स टर्म. मग ही फोर्स टर्म कशी डिटरमाइन करणार, तर मी आता तुम्हाला डिटरमाइन करून दाखवतो. लक्ष द्या. नाव याला इक्वेशन नंबर देतो 3. नाव टू डिटरमाइन फोर्स टर्म डिटरमाइन करायचे. आता फोर्स टर्म डिटरमाइन करण्यासाठी फोर्स टर्म ही पूर्ण कुणावरती डिपेंड आहे बघा. फोर्स टर्म कन्व्हेक्शन वरती डिपेंड आहे. कन्व्हेक्शन ठीक आहे. आणि हे हीट फ्लक्स आहे. म्हणजे फोर्स टर्म ही पूर्णपणे कन्व्हेक्शन वरती डिपेंड आहे. मग मी फोर्स टर्म घेताना कन्व्हेक्शन कुठं आहे त्याप्रमाणे सिलेक्ट करणार, ठीक आहे. आता तुम्ही सांगायचं 1 नंबर साठी आता कंडक्शन वरती डिपेंड नाही आहे, तर ती कशावरती डिपेंड आहे, कन्व्हेक्शन वरती डिपेंड आहे. मग तुम्ही मला इथं सांगा, इथं विचार करून सांगा. 1 नंबर इलेमेंट बघा, हा 1 नंबर इलेमेंट म्हणजे हा मध्ये इथं कन्व्हेक्शन आहे का 1 नंबर इलेमेंटला? इथं 1 नंबरच्या इलेमेंटला कन्व्हेक्शन आहे काय? आहे की? आहे. कुठला आहे? पेरिमेट्रिक. पेरिमेट्रिक. त्यामुळे त्याची फोर्स टर्म जी येणार ती पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनची असणार. इथे यायचं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनची फोर्स टर्म येणार ही, ठीक आहे. म्हणजे F1 इलेमेंट 1 साठीची फोर्स टर्म म्हणजे F1, ठीक आहे. फोर्स टर्म फॉर इलेमेंट 1 ही कुठली येणार, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. मुद्दा म्हणून लिहालो इथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनची फोर्स टर्म येणार. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनची फोर्स टर्म H फाय इन्फिनिटी म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर, H इंटू फाय इन्फिनिटी म्हणजे एन्व्हायरचं टेम्परेचर, P म्हणजे पेरिमीटर, L म्हणजे लेंथ, डिवाइड बाय 2 1 1, ठीक आहे. आता सगळ्या व्हॅल्यू पुट करतो. H 0.1 दिला प्रॉब्लेम मध्ये. H ची किंमत किती आहे बघा, H ची किंमत 0.1, ठीक आहे. 0.1 इंटू एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर किती आहे बघा 20. पेरिमीटर मगाशी शोधलेला आपण 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 म्हणजे 40. तर बघा 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 40. L लेंथ, आता 1 नंबरची लेंथ किती आहे 25 डिवाइड बाय 2
1 1. हे सॉल्व्ह करून सांगा किती येते. हे सॉल्व्ह करून 1000. किती येते 1000. 1000. या 1000 ना आत मल्टिप्लाय करतो. सो 1000 1000. ओके 1000 1000. हा फोर्स टर्म फॉर 1 आली. याला मी इक्वेशन नंबर 4 म्हणतो. 1 नंबरच्या इलेमेंटची फोर्स टर्म. आता तुम्ही मला 2 नंबर आणि 3 नंबर जरा सांगा रे. 2 नंबर आणि 3 नंबर. 2 नंबर मध्ये काय असणार? कुठलं कन्व्हेक्शन आहे 2 नंबरला? पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. कुठला आहे? पेरिमेट्रिकच आहे. त्यामुळे जर तुम्ही पुन्हा डिटरमाइन करायला गेला तर हाच फॉर्म्युला येणार. किमती ह्याच येणार कारण लेंथ वगैरे सेमच आहे. त्यामुळे परत F2 हाच येणार. 3 नंबर साठी सांगा. 3 नंबर साठी सेम. सेमच येणार. त्यामुळे मी इथं लिहितो हिअर F1 इज इक्वल टू F2 इज इक्वल टू F3. ठीक आहे. याला इक्वेशन बी म्हणतो. म्हणजे फोर्स टर्म फॉर 1 फॉर 2 फॉर 3 सेमच आहे. आता राहिली फोर्स टर्म फॉर 4. नाव F4 इज इक्वल टू तुम्ही सांगायचं आता F4 4 नंबर इथं आहे बघा. 4 नंबर. 4 नंबर साठी कुठलं कन्व्हेक्शन आहे सांगा. ह्या 4 नंबरचा इलेमेंट आहे तुमचा इथं. कुठलं कन्व्हेक्शन आहे? पेरिमेट्रिक आणि एंड पण आहे. पेरिमेट्रिक पण आहे आणि एंड पण आहे. ठीक आहे. त्यामुळे मी मुद्दा म्हणून लिहितो इथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन म्हणजे दोन्ही फॉर्म्युले येणार. पहिला पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला हे बघा इथं आहे. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा हा मगाशी जो लिहिला तो आणि एंड कन्व्हेक्शनचा हा मला दोन्ही फॉर्म्युलेचे ऍडिशन करायचे आहे. म्हणून मी इथे लिहितो H phi infinity PL divided by 2 1 1 plus H phi infinity into area 0 1. आता मी ही जी किंमत आहे ही किंमत जी आहे हे ऑलरेडी इथे सोडवले बघा. त्यामुळे परत किमती टाकत बसत नाही. हे मला माहित आहे. हे व्हॅल्यू किती आहे 1000 1000 आहे. इथे डायरेक्ट लिहितो. हे सॉल्व्ह झालं. डायरेक्ट किंमत लिहिली प्लस हे फक्त सॉल्व्ह करूया. H आहे 0.1. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आहे 20. एरिया बघा किती आहे 10/10. रेक्टँगल आहे ना 10/10 म्हणजे 100. 0 1. सांगा हे सॉल्व्ह करून किती येते? किती? 200 ना आत मल्टिप्लाय करा. 200 ना आत मल्टिप्लाय करा. हे 0 झालं हे 200 झालं. म्हणजेच ऍडिशन करा. आता ऍडिशन करा 1000 1200. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 5. आणि हे तुमचं फोर्स टर्म फॉर 4 आले. परत एकदा सांगतो फोर्स टर्म फॉर 1 हे कन्व्हेक्शन वरती घ्यायचं. कन्व्हेक्शन आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये 1 नंबरला बघा इथं पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन होतं. त्यामुळे मी पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला लिहिला. 2 नंबर 3 नंबर सेमच होतं. त्यामुळे 1 2 3 च्या किमती सेम दिल्या. 4 नंबरला बघा पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन पण होतं आणि एंड कन्व्हेक्शन पण होतं. पण पेरिमेट्रिक प्लस एंड. पेरिमेट्रिक ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं त्याची डायरेक्ट किंमत लिहिली. एंड कन्व्हेक्शनच्या किमती टाकल्या ऍडिशन केली. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे काय? आता प्रॉब्लेम फक्त आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. आता प्रॉब्लेम मी तुम्हाला अशा ठिकाणी आणून ठेवले फक्त इक्वेशन सॉल्व्ह केली की आन्सर. इथपर्यंत कुणाला डाऊट आहे? बघा मी काय काय शोधले. पहिल्यांदा स्टिफनेस मॅट्रिक्स शोधले. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असेंब्ली केली. आता त्यांच्या मी फोर्स टर्म काढल्या कन्व्हेक्शन वरती 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. आता मला हे माझ्या इक्वेशन मध्ये लिहायचं आहे. आता आपलं इक्वेशन काय असते बघा लास्ट टाइमचं दाखवतो. F इज इक्वल टू काय असतोय K इंटू फाय. ते मी लिहितोय नाव. F इज इक्वल टू K इंटू फाय. F म्हणजे फोर्स मॅट्रिक्स, K म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स, फाय म्हणजे टेम्परेचर मॅट्रिक्स. म्हणजे थोडक्यात हे असं येणार F1 F2 F3 F4.
5 आहेत ना टोटल, F5. इज इक्वल टू के म्हणजे तुमचा स्टिफनेस मॅट्रिक्स आणि फाय म्हणजे तुमचा टेम्परेचर मॅट्रिक्स. नोड 1 चं टेम्परेचर, नोड 2 चं टेम्परेचर, नोड बघा टोटल 5 नोड म्हणजे 5 फोर्स टर्म, 5 नोड म्हणजे 5 ठिकाणचं टेम्परेचर आणि हा तुमचा स्टिफनेस मॅट्रिक्स. आता जरा मी किमती पुट करणार आहे. किमती पुट करण्यासाठी जरा फक्त लक्ष द्या. आता फोर्स टर्म कशी लिहायची हे लय इम्पॉर्टंट आहे. मी पहिला ही साईड लिहून घेतो, ही साईड. के म्हणजे तुमचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स इथं आहे बघा. हा स्टिफनेस मॅट्रिक्स जरा मी आया असं लिहून घेतो पहिल्यांदा. ठीक आहे. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स 61.34 - 11.33 - 11.33 122.66 0 - 11.33 0 0 0 0. जरा मॅट्रिक्स फक्त लिहितो. ठीक आहे, मी स्टिफनेस मॅट्रिक्स लिहिला. टेम्परेचर बघा मला सांगायचं कुठल्या नोडचं तुम्हाला टेम्परेचर माहित आहे आणि कुठल्या नोडचं तुम्हाला टेम्परेचर माहित नाही. जे टेम्परेचर माहित आहे ते फक्त सांगायचं. मी प्रॉब्लेम इथं आणतो. सांगा मला. पहिल्या नोडचं 1 2 3 4 5 यातलं कुठल्या नोडचं टेम्परेचर तुम्हाला माहित आहे? पहिल्या. फर्स्ट. कुठलं माहित आहे? फर्स्ट. का? इथं हीट सोर्स आहे ना. हीट सोर्सचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे बघा. हीट सोर्सचं टेम्परेचर. त्यामुळे इथं नेहमी टेम्परेचर 100 राहणार. 2 3 4 5 हे मधलं कुठलंच टेम्परेचर माहित नाही. त्यामुळे फक्त एकच व्हॅल्यू नोन आहे, ती म्हणजे φ1 आणि ती φ1 ची व्हॅल्यू 100. सॉरी 100 आहे. φ1 ची व्हॅल्यू 100 आहे. बाकीचे φ2 φ3 φ4 φ5 हे सगळं अननोन आहे. सगळं अननोन आहे. ओके. त्यामुळे ह्या किमती माहित नाहीत. जे माहित आहे ते फक्त लिहिलं. आता जरा फोर्स टर्म जरा बघा. हे जरा इम्पॉर्टंट आहे बघा. व्यवस्थित लिहायला लागते फोर्स टर्म. मी F1 ची किंमत शोधलेली आहे. F1 ची किंमत बघा जरा. असं F1 ची किंमत किती आली जरा बघा. कुठे गेलं रे? F1 इथं आहे बघा. किती आहे बघा F1? 1000. ठीक आहे. मी इथे लिहितो आता 1000. हा F1 झाला. F1 ही एकच किंमत आहे, पण इथं आल्या 2. मग आता काय करायचं? F2 लिहायचं. F2 पुढचा. F2 ची किंमत पण किती आहे बघा. F2 ची किंमत सेम आहे 1000. F2 ची व्हॅल्यू पण सेम आहे 1000. मग ती इथून लिहायला चालू करायची. मग काय करायचं इथं प्लस 1000 आणि हा 1000 आला. आता F3 इथनं लिहायला चालू करायचं. F3 बघा. F3 ची किंमत परत सेम आहे 1000. त्यामुळे तो परत येणार प्लस 1000. हा F3 झाला. आता F4 लिहायचा पुढे. F4 ची व्हॅल्यू किती आहे बघा. 1200 आणि 1200. F5 नाहीच आहे. चारच इलेमेंट असल्यामुळे आपण F1 F2 F3 F4 काढलेलं आहे. सगळ्यांना समजले मी कसं लिहिलंय? मी परत एकदा सांगतो. ठीक आहे. कारण हे इम्पॉर्टंट आहे. हे लिहिता यायला पाहिजे. बघा F1 1000. ठीक आहे. इथं आला F1. पण F2 हा सेकंड पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे F2 ची किंमत 1000 म्हणजे 2 या 1000 ऍड झाले. आता हा F2 चा 1000 आहे. F3 इथनं स्टार्ट करायचा 3 पासून 1000 हे 1000 ऍड झाले. F4 इथनं स्टार्ट करायचा 1200 हे 1000 ऍड झाले. सगळ्यांना समजलं मी कसं लिहिलंय हे? हा F1 हा F2
हा F3 हा F4 आणि आता बघा तुम्हाला हे तुमचा मॅट्रिक्स मिळाला. आता हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं की तुम्हाला तुमचे आन्सर्स मिळतील. आता फक्त एक माझा प्रश्न आहे हा, हीट जी सप्लाय केली या प्रॉब्लेम मध्ये ती कुठं सप्लाय केली रे? 1 ला 2 ला म्हणजे कुठल्या नोडला हीट जी सप्लाय केली ती? 1 ला. 1 ला. म्हणजे इथं कंटिन्युअस हीट यायला लागले. म्हणजे इथून पुढे गेली म्हणून हीट कमी होत नाही आहे. का सांगा? कारण की हा हीट सोर्स आहे. इथं कंटिन्युअस हीट यायला लागले म्हणजे इथं हीट सोर्स आहे. त्यामुळे जिथं हीट सोर्स असतोय तिथं नेहमी काय करायचं, हे फोर्स टर्म प्लस तिथं जी हीट सप्लाय व्हायला लागली ती हीट, फोर्स टर्म प्लस तिथं जी हीट सप्लाय व्हायला ती हीट, हे असं नेहमी लिहायचं. समजा हीट सोर्स नोड 2 ला असता, इथं नोड 2 ला हीट सोर्स, तर मी काय केलं असतं, इथं तो हीट सोर्स ऍड केला असता. कारण की इथून हीट पुढे गेली पण ती कमी होणार नाही, कारण की हीट सोर्स काय करायलाय, परत हीट ऍड करायलाय. ठीक आहे, त्यामुळे ते फक्त इथं लिहायचं एक नंबरला, की इथं हीट काय झाली बाळांनो, सप्लाय झाली. आता हे तुमचं मॅट्रिक्स फॉर्म झाला. आता हा मॅट्रिक्स फॉर्म तुम्ही सॉल्व्ह केला की तुम्हाला तुमचे टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन मिळणार. बघा, सगळ्यात पहिल्यांदा ह्यातलं सोडवायला φ1 तर मला माहित आहे, ते टेम्परेचर काढायची गरज नाही. φ2, φ3, φ4, φ5 पाहिजे आहे. त्यातलं कुठलं टेम्परेचर सोडवायला सोपं आहे सांगा या मॅट्रिक्सला बघून. मॅट्रिक्स कडे बघा, कुठलं टेम्परेचर सोडवायला सोपं आहे लागेल. Q5. 5 नंबर शेवट. कुठलं? 5 नंबर. 5. ही 5व्या रो मध्ये पाहिजे 0 0 0. त्यामुळे हे सॉल्व्ह करूया पहिल्यांदा. हा, मग मी लास्टचं इक्वेशन घेतो, लास्टचं. आता मी इक्वेशन फॉर्म करणार आहे. बघा, 1200 इज इक्वल टू 5th रो इंटू कॉलम, म्हणजे 5वा एलिमेंट. तो 5वा एलिमेंट डायरेक्ट घेतलाय. हा, 5th रो घ्यायचं, 0 इंटू 100 गेला, 0 इंटू 5 गेला, 0 इंटू 53 गेला, मायनस 11.33 इंटू 54. त्यानंतर आता हे घ्या, प्लस 71.34 इंटू 55. आता काय झालं बघा, इथं 54 आणि 55 असं दोघांचं मिळून इक्वेशन आलं. त्यामुळे आता हे काही इक्वेशन सॉल्व्ह करता येणार नाही, त्याला इक्वेशन नंबर द्या काय तर. मला वाटतं एबी वापरले ना मग अशी, याला सी म्हणतो. त्यानंतर आता पुढचं इक्वेशन लिहितो, हे 2000 इज इक्वल टू 4th रो इंटू कॉलम, 0 इंटू 100, 0 इंटू 52, minus 11.33 53 plus 122.66 54 minus 11.33 55. इक्वेशन डी. ठीक आहे, 4th रो इंटू कॉलम जे 4th एलिमेंट. आता तसं थर्ड साठी घ्या, 2000 इज इक्वल टू थर्ड रो इंटू कॉलम, 0 इंटू 100 गेला, मायनस 11.33 into 52 plus 122.66 into 53 minus 11.33 into 54 550 आहे बघा इक्वेशन ई. तसंच मी आता हे इक्वेशन एक बनवतो, सेकंड रो इंटू कॉलम, 2000 इज इक्वल टू मायनस 11.33 into 100 plus 122.66 into second term 52 minus 11.33 into 53. त्याच्यानंतर पुढचं सगळं 0 आहे. 4 इक्वेशन मिळाल्यात. 4 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह केली की तुम्हाला आता आन्सर मिळते. आता मी एक प्रश्न विचारतो, तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व्ह करता येतील काय? नवरा तिचा स्वभाव पहिल्यापासूनच कसा आहे, आता तिला तुम्हाला सॉल्व्ह करता येतील का बाळांनो? नाही का किती कळते. हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील काय? प्रयत्न करणार, जरा डिफिकल्ट आहे आता. हा, डिफिकल्ट आहे सॉल्व्ह करायला. का सांगा, इथं 5 to 53 आहे, इथं 54 55 आहे. मग त्यामुळे तुम्हाला काय करायला लागणार एक सांगतो, इथं 5 to 53 तसंच ठेवायचा. हे दोन इक्वेशन घ्यायचे, डीई घ्यायचं, डीई, आणि डीई मधून काय करायचं, 53 कॅन्सल करायचा, 53
म्हणजे तुमचं इक्वेशन येणार 5.2 5.4 5.5. मग जे नवीन इक्वेशन येईल त्यातनं 5.2 कॅन्सल करायचा, म्हणजे राहिलेले 2 सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा घरात, हे 4 इक्वेशन सॉल्व्ह केले की तुम्हाला 5.2 5.3 5.4 5.5 ची किंमत मिळणार. तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नाहीतर मी काय करतो, याचा एक अर्ध्या तासाचा एक व्हिडिओ बनवतो आणि तो दुसरा टाकतो नंतर. मी आता काय उद्या नेक्स्ट क्लासमध्ये मी हे घेत बसत नाही, हे सॉल्व्ह करून देत बसत नाही. ठीक आहे, मी याचा व्हिडिओ इक्वेशन सॉल्व्ह करताना मी बनवतो आणि तो अपलोड करतो. चालेल काय? चालतंय सर. चालेल की. चालतंय काही चालतंय. चालतंय. कसं करायचं, ट्युशन मध्येच असं रेग्युलरला घेऊ काय ते व्हिडिओ करून मी अपलोड करू? काय होतं, इक्वेशन सॉल्व्ह करायला 1 तास जाते मग परत. व्हिडिओ करून टाका सर. ठीक आहे, मग मी फक्त आन्सर लिहितो. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, मे बी आन्सर चुकले असतील, पण तुम्ही बघा एकदा. मी फक्त आन्सर लिहितोय, नंतर मी व्हिडिओ करून टाकतो. 5.3 14.76 5.4 19.5 याच्या आसपास उत्तर येईल हं. हेच येईल असं नाही. 5.5 19.91 आणि 5.2 26.9. आणि जर 5.1 हीट सोर्स किती हीट सप्लाय करायला पाहिजे असेल, 5.1 नाही सॉरी Q1 सॉरी Q1 हीट किती सप्लाय व्हायला लागले Q1, तर त्याचा आन्सर येते 4829 वॅट. पण तुम्हाला टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन विचारलं, एवढं सोडवायचं तुम्हाला. हे एक ऍडिशनल उत्तर लिहिले. हे मी बाळांनो याचं इक्वेशन सॉल्व्ह करून पाठवतो. हे सोडून इथपर्यंत जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. पेपर मध्ये कंपल्सरी असला एक प्रॉब्लेम असतो. बोल sir. एक Q1 आहे ना, मग त्याला इक्वेशन मधनं सॉल्व्ह करायचं का त्याला काय सेपरेट फॉर्म्युला आहे? त्याला सोपं सेपरेट फॉर्म्युला पुट करायची काही गरजच नाही बाळ. हे बघ, हे इक्वेशन मधनं सॉल्व्ह करायचं. फर्स्ट रो इंटू कॉलम. हे सगळे 5 मिळाले की हे सगळ्या किमती माहित आहेत, त्यामुळे हे सॉल्व्ह केले की Q1 डायरेक्ट मिळते तुला. नाही, त्याचा फॉर्म्युला असं तर लगेच ते टेम्परेचर लगेच मिळालं असतं म्हणून. नाही, तुला ह्या मॅट्रिक्स मधनच ते सॉल्व्ह करायला पाहिजे. कारण की तुला फक्त टेम्परेचरच दिले ना, तिथं 100 डिग्री आहे. किती सप्लाय व्हायला माहित नाही, 100 डिग्री आहे तिथं कॉन्स्टंट. ठीक आहे. ठीक आहे, बरं मस्त आहे ना FEA? जाळ उडला जाळ.